लोकवृत्त मराठी, लोकशाहीचा खरा आवाज. नवापूर शहरात बेकायदेशीर शस्त्र विक्री करणाऱ्यांविरोधात नवापूर पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत 6 लोखंडी तलवारीसह गुजरातमधील एका तरुणाला रंगेहात अटक केली आहे. दिगंबर पाडवी सोसायटीकडे जाणाऱ्या रस्त्यावर तलवारींची विक्री सुरू असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली. दिनांक 5 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 2:40 सुमारास सार्वजनिक रस्त्याच्या कडेला संशयास्पदरित्या तलवारी विक्रीसाठी उभा असलेला रोहित राजकुमार लोहार वय वर्ष 29 राहणार कल्याणपुरा छापरा कलोल जिल्हा गांधीनगर गुजरात याला ताब्यात घेण्यात आलाय. आरोपीकडून सिरोही की प्रसिद्ध तलवार 30 साल की गॅरंटी असं हिंदीत कोरीव असलेल्या 6 लोखंडी तलवारी तसेच लाल मखमली कापड व सोनेरी लेस असलेले 6 कव्हर जप्त करण्यात आले आहेत. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे 3,000 रुपये आहे. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल दिनकर रामा चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नवापूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 105/2026 नुसार भारतीय हत्यार कायदा कलम 4, 25 व 5 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई श्रवण दत्त पोलीस अधीक्षक नंदुरबार, अशित कांबळे अतिरिक्त पोलीस अधीक्षक नंदुरबार व संजय महाजन उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली नवापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील, पोलीस उपनिरीक्षक विशाल सोनवणे, हेड कॉन्स्टेबल किशोर वळवी, HC/144, पोलीस नाईक सुरेंद्र पवार, पोलीस कॉन्स्टेबल अतुल पानपाटील यांच्या पथकानं केली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र महाजन करत आहेत.